श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी स्वामीची सेवाच करत असते. नेहमी सकाळ उठला का उदबत्ती, दिवा, पूजा, स्वामीची मूर्ती आहे त्याला दुधाने धुत असते, थोडंसं गोमतीराने तांब्याच्या ताटलीत ठेवत असते, त्यांना धुत असते, त्यांची आरती वगैरे करते, कधी नाही करत. स्वयंपाक वगैरे जर मुलं शाळेत जायचं राहिले तर मग स्वयंपाक वगैरे तो उशीर झाला, नुसती साधी पूजाच करते. पण लाल फूल हमेशासाठी स्वामीला देते मी. आणि मग त्यांची आरती वगैरे करते, साखरेचा साखर ठेवून नैवेद्य करते. पण एक दिवस काय झालं मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे का मी गेली होती बाहेर, तर मुलींना आला ताप, तर मग मी घरात नसल्यामुळे खूप मुलीला ताप चढला, तर मग तिचा डोळा म्हणजे असा वेगळाच झाला होता. मग डॉक्टरने सांगितलं, मी पळत गेलं आणि डॉक्टरने सांगितलं का तुम्ही म्हणे हॉस्पिटलला घेऊन जा. मग गेलो तर त्या डॉक्टरने सांगितलं तुम्ही यांचा MRI करा. आणि म्हणे मग मी टेन्शनमध्ये आली मित्रांनो, टेन्शनमध्ये आली, इतकी रडायला लागली, घरामध्ये खूप स्वामीचं नाव घेतलं करा हिला. मग तसंच डोळ्यांनी केंद्रामध्ये गेलो आणि स्वामीला म्हटलं, हे बाबा माझ्या मुलीच्या हाताने तुम्हाला 11 नारळ देते, पण माझ्या मुलीचा डोळ्यात गुण येऊ दे. प्रत्यक्ष 3 नारळ दिले, 4थ्या नारळ 5व्या MRI करायचं सांगितलं, 5वं नारळ देत नाही. तर संध्याकाळीच म्हणते मम्मी मला दिसायला लागलं. मग डोळा एकदम तिचा नीट झाला. मग मी स्वामीच्या केंद्रात पुन्हा परत गेले. स्वामी खरंच गुण दिला तुम्ही. स्वामीचे पाय धरले आणि मी तिथंच माझ्या डोळ्यातून इतकं पाणी येऊन लागलं स्वामीच्या केंद्रामध्ये का खरंच मित्रांनो, तुम्ही स्वामीवर भरोसा ठेवा. खूप खूप चांगलं आपलं स्वामी करते. तुम्ही फक्त मनाभावापासून स्वामीची सेवा करा. इतकं माझ्यावर इतकं संकट आलं, स्वामींनं हे केलं ते म्हणजे तुम्ही स्वामीचं इतकं नाव घेता. 5 वेळेस घ्या, 11 वेळेस घ्या, घरात स्वयंपाक करायच्या वेळेस नाव घ्या. आणि पाणी स्वामीला नेहमी तुमचं स्वयंपाक करताना, भाजी करताना सर्व स्वामीचं नाव घ्या. पाहते स्वामी तुम्हाला दिसत नाही घरामध्ये, पण स्वामी इतकं आपल्याला बरोबर दर्शन कोणातरी याच्यात रूपामध्ये दर्शन देते स्वामी. इतका मला अनुभव आलेला आहे. काहीच सांगणंसं स्वामींना आज 1 रुपया न लागण्याचं हॉस्पिटलला माझ्या मुलीचा दवाखाना न करण्याचं स्वामीनं माझ्या मुलीला परत डोळे दिले. मी स्वामीचं खूप कोटी स्वामीचं असं प्रणाम करते. स्वामीजींना तुम्ही स्वामीचं एकदम चालता बोलता असं करत जा. आणि माळ पण त्यांची नेहमी श्री स्वामी समर्थ म्हणून अशी तुम्ही माळ पण जपत जा. स्वामी पहा इतका अनुभव देते. स्वामीचं फक्त मनापासून आपल्या शुद्ध मनाने करा, मग स्वामीचं पहा किती हे होते. असं तुम्ही बघून घ्या. ही केंद्रात जाऊ शकले तरी तुम्ही स्वामींना असंच म्हणा जा. 5 वेळेस घरी म्हणा जा, श्री स्वामी समर्थ. आपण केंद्रामध्ये नाही गेलो तरी आपण चालते. केंद्रामध्ये नाही गेलं तरी तुम्ही पाहते तुमच्या पाठीशी उभं राहते. स्वामी खूप मला तर इतका अनुभवला स्वामीचा, खूप अनुभवला स्वामी. म्हणजे प्रत्यक्ष स्वामी उभे दर्शन देते तुम्हाला. गुरुवार, बुधवार, सोमवार, रविवार असं तुम्ही स्वामीचं करा. तुम्ही स्वामीचं नावच घेत राहा नेहमी. उठल्यावर श्री स्वामी समर्थ असं 5 वेळेस घेतलं तरी बस झालं. आणि नाही तुम्ही जर असं कुठं असं केंद्रात नाही गेलं तरी घरी तुम्ही स्वामीचं नाव घ्या. तुम्हाला स्वामी इतकं प्रगट होते. मला पण झालेलं आहे, म्हणून मी मित्रांनो तुम्हाला सांगते. खूप स्वामी महाराज चांगले. मी तर कोटी त्यांचा प्रणाम करते. स्वामी महाराजाचा खरंच देवादिदेव स्वामीच आहे. तुमच्या पाठीशी, आमच्या पाठीशी आणि सदैव तुमच्या पाठीशी राहावे स्वामी.